मागच्या पिरियडला आपण सीला निसंसा या कवितेबद्दल माहिती सुरू केली होती किंवा ही कविता आपण सुरू केली होती. पण या कवितेमध्ये काय सांगितलं आहे? सील निसंसा म्हणजे शिलाचे महत्त्व सांगितले आहे, शिलाची प्रशंसा केली आहे. मग ती प्रशंसा कशा प्रकारे केली? भगवान बुद्धांनी पाण्यात उतरलेल्या ब्राह्मणाला शील कसं श्रेष्ठ आहे हे समजावून सांगितले आणि हे समजावून सांगत असताना त्यांनी शिलाची प्रशंसा केली आहे. तर यामध्ये आपण मागच्या पिरियडला जवळपास 3 गाथा पूर्ण केल्या होत्या. आता त्या 3 गाथा पुन्हा रिपीट न करता मी पुढे जाणार. यानंतर आज आपण बघूया यातीलच चौथी गाथा. चौथी गाथा बघा. न तं सजलदा वाता न चापी हरिचंदन नेवहारा न मनयो न चंद किरंकरा. सजलदा वाता, वात म्हणजे वारा, जल म्हणजे जलयुक्त वारा, ज्याला आपण म्हणतो गार वारा, थंड वारा, जे बाष्पयुक्त आहे, जलयुक्त आहे, थंड आहे, शीतल वारा आहे. न म्हणजे नाही, तो शीतल वारा सुद्धा तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या शरीराचा दाह किंवा उष्णता घालवू शकत नाही. न चापी हरिचंदनं, न म्हणजे नाही, जे चंदन आहे, हरिचंद्राजवळ असलेली जी हार आहे, माळ आहे, ते चंदनाची हार आहे. त्याच्या गळ्यामध्ये असणारे मणी आहेत, मोती आहेत, परंतु त्या चंदन, मणी आणि मोतीसुद्धा तुमच्या दाहाला कमी करू शकत नाही, तुमच्या उष्णतेला कमी करू शकत नाही. न चंद किरणंकरा, मग या दाहाला किंवा उष्णतेला कोण शांत? न म्हणजे नाही, किंवा चंद्राचे किरण, शीतलता, ती सुद्धा तुमच्या दाहाला शांत करू शकत नाही. चंद म्हणजे चंद्र, किरण, चंद्राचे किरण सुद्धा त्या दाहाला शांत करू शकत नाही. पुन्हा एकदा सांगते की जो सजलदा, जो जलयुक्त वारा आहे, शीतल वारा आहे, जी चंदनाची माळ आहे, हार आहे, मोत्याची माळ आहे, किंवा चंद्राचा जे किरण आहे, शीतल वारा आहे, ती सुद्धा तुमच्या दाहाला किंवा उष्णतेला शांत करू शकत नाही. तर कोण शांत करतो बघा. समयंतीधं सत्तानं परिडाहं सुरक्षितं. परिडाहं म्हणजे परिदाह, तुमची ती स्वतःची उष्णता आहे, त्या उष्णतेला सुरक्षितं म्हणजे सुरक्षित. समयंतीधं सत्तानं म्हणजे शास्ता, त्या हे जे शास्त्राने सांगितलेलं आहे त्या शिकवणीतून काय? परिडाहं सुरक्षितं, तुमच्या उष्णतेला सुरक्षितपणे. यं समेती इदं अरियं शीलं अत्यंत शीतलं. मग या परिदाहाला अत्यंत शीतलं म्हणजे अत्यंत शीतल, अत्यंत शांत, अत्यंत थंड असं काय आहे? आर्यशीलं. काय आहे? असं शांत, शीतल, आर्यशील. हे आर्यशील तुमच्या त्या दाहाला सुरक्षितपणे शांत करू शकतो, सरळपणाने, अत्यंत शीतलपणे शांत करू शकतो. परत एकदा सांगते की जी उष्णता, जो वारा आहे, शीतल वारा आहे, त्याचनंतर हरिचंदनाचा हार आहे,
किंवा मोत्यांचा हार आहे, चंद्राची शीतल छाया आहे, ती सुद्धा त्या दाहाला किंवा उष्णतेला कमी करू शकत नाही. तर त्या परिदाहाला परिदाहंग म्हणजेच परिदाह, परिदाहंग म्हणजेच परिदाह. या दाहाला, या उष्णतेला सुरक्षितपणे, अत्यंत शीतलपणे जे आर्यशील आहेत तेच आर्यशील याला शांत करू शकते. नंतर बघा 6वी गाथा. शील गंध समो गंधो, समो म्हणजे समान, शील गंध समो गंधो कुतो नाम भविष्यती, भविष्यती म्हणजे समोरच्या दृष्टीने आपण बोलतो आहोत. कुतो म्हणजे कुठे, कुतोचा अर्थ होतो कुठे. हे जे आहे शिला समान गंध कुठेच मिळणार नाही. शिला समान गंध किंवा या शिलाच्या गंधाप्रमाणे कुठलाही गंध नाही. यो सम अनुवातेच पटिवातेच वायती. यो म्हणजे जो, सम अनुवाते, अनुवाते अनुकूल आणि पटिवाते म्हणजे प्रतिकूल. जो की अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तो सारख्याच रूपाने समान रूपाने वायती. वायतीचा अर्थ होतो, वायती म्हणजे दरवडणे. वायतीचा अर्थ दरवडणे, वाहने. सुगंध दरवडतो म्हणतो आपण, सुगंध वाहत आहे. तर या शिलासारखं अन्य दुसरा कुठलंही सुगंध नाही, जो की अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तो सारख्याच प्रमाणात सुगंध आपला वाहत असतो, दरवळत असतो. सग्गारोहण सोपानं अय्य शील समंकुतो. सग्गारोहण सोपानं, सग्ग म्हणजे स्वर्ग. इथे शब्द आहे सग्ग. सग्ग म्हणजे स्वर्ग. रोहणं सोपानं, रोहण ज्याला म्हणतो आपण वाहन. रोहणचा अर्थ वाहन. स्वर्गामध्ये पोचण्याकरिता अय्य शील समकुतो म्हणजे शिला समान कुठलाही दुसरं वाहन नाही किंवा शिलासारखं दुसरं कुठलंही वाहन नाही. कुठे पोचण्याकरिता? स्वर्गात पोचण्याकरिता शिलासारखं दुसरं कुठलंही वाहन नाही. द्वारं वापन निब्बाण नगरस पवेसने. द्वारं वापन निब्बाण नगरस पवेसने. हे जे प्रवेशद्वार आहे, हे प्रवेशद्वार शिलाप्रमाणे सुशोभित म्हणजे स्वर्गापर्यंत जाण्याचं जे प्रवेशद्वार आहे ते शिलामुळे तुम्हाला उत्पन्न झालेला आहे किंवा शीलयुक्त व्यक्ती हा त्या स्वर्गाचं चांगल्या प्रकारे म्हणजे स्वर्गामध्ये चांगल्या प्रकारे प्रवेश करू शकतो. शोभन्तेव न राजानो मुक्तामणी विभूषिता यथा शोभन्ति यतीनो शीलभूषण भूषिता. शोभन्तेव न राजानो म्हणजे राजासुद्धा मोत्याची शोभन्तेव मुक्तामणी विभूषिता. मुक्तामणी विभूषित ज्याला म्हणतो मुक्त मणी. मणी मोत्यांचा हार किंवा त्याला म्हणू रत्नजडीत हार घालून असेल तरीसुद्धा ते राजा त्याच्याने शोभून दिसत नाही. यथा शोभन्ति यतीनो शीलभूषण भूषिता. काय म्हटलेलं आहे इथे? शोभन्तेव न राजानो. न म्हणजे नाही, न म्हणजे नाही. राजा त्याच्यामध्ये किंवा रत्नजडीत हार
घालून जरी असेल, धारण केला असेल तरीसुद्धा यथा सोबंती यतीनो, यतीन म्हणजे भिक्षू, यतीन म्हणजे भिक्षू, परंतु त्या राजापेक्षाही शीलधारी भिक्षू हा शोभून दिसतो. शीलभूषण, शीलधारी, शीलधारी, शीलभूषण म्हणजे शीलधारी. काय म्हटलेलं आहे की राजा जरी रत्नजडित हार मोत्यांचे माळ घालून जरी असेल तरी त्याच्यासमोर भिक्षू हा शील धारण केलेला भिक्षू असेल तर तो राजा समोर शोभून दिसतो, असं या गाथेमध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर बघूया अत्तानुवादादिभयं, अत्तानुवादादिभयं विध्वंसयति सब्बसो, अत्तानुवादादिभयं विध्वंसयति सब्बसो जनेति कित्तिहासंच शीलवतं सदा. अत्तानुवादादिभयं, अत्त म्हणजे अन्य, अन्य कोणी दुसरे जरी आपली निंदादी भयं विध्वंसयति सब्बसो, म्हणजे दुसरा कोणी आपली निंदा जरी करीत असेल, जनेती किती हासंच शीलवतं सदा. इथे म्हटलेलं आहे की कोणी निंदा करीत असेल तर हा कोणी माझी निंदा करीत आहे या आत्मनिंदेच्या भयापासून जनेती किती हासं, यशाची कीर्ती, म्हणजे निंदा तर होऊ द्या परंतु त्याने यश प्राप्त केलं असेल तर ती यशाची कीर्ती त्याची कशामुळे पसरते, शीलवतं सदा, या शीलामुळे त्याने केलेल्या कार्याची त्याच्या यशाची कीर्ती मात्र पसरते. किती म्हणजेच कीर्ती, जन म्हणजे लोक, लोकांमध्ये त्याची कीर्ती पसरत असते. गुणानं मूलभूतस्य दोषानं बलघातिनो, गुणानं मूलभूतस्य दोषानं बलघातिनो, गुणानं गुण मूलभूतस्य, गुणाच्या आधारावर जे मूलभूत गुण आहेत त्या गुणाच्या आधारावर भूत आणि भविष्य, भूत म्हणजे भूतकाळ आणि भूतस्य म्हणजे भविष्यकाळ, या गुणांच्या आधारावर भूत आणि भविष्यामध्येही दोषानं बलघातिनो, जे दोष आहेत ते दोष आपल्यावर आघात करीत नाही, जे दोष असतील ते दोष मात्र आपल्यावर आघात करीत नाही. इति शीलस्य वियेय, वियेय विजय किंवा आतिशंस कथामुखं. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की जे तुमच्या मूलभूत गुण आहेत त्या मूलभूत गुणामुळे भविष्यात आणि भूतकाळातही केलेले दोष मात्र त्यावर मात, म्हणजे त्या गुणामुळे तुम्ही त्या दोषांवर मात करू शकता. आणि हे सगळं कशामुळे, हे सगळं शीलस्य वियेय, या शीलाच्या, हे जे शील आहे या शीलाच्या मुळे तुम्ही या दोषांवर आघात करू शकता आणि ते तुमच्या मूलभूत, इथे म्हटलं आहे मूलभूत गुण, काहींचे गुण असतात तर काहींमध्ये काही अवगुण असतात, त्या अवगुणांना आपण या शीलामुळे दूर करू शकतो. या ठिकाणी 10 गाथा आपण शिकलेलो आहोत. तर या 10 गाथांमध्ये भगवान बुद्धांनी पाण्यात उभा असणाऱ्या त्या ब्राह्मणाला या शिलाविषयी याप्रमाणे सांगितलेलं आहे, याप्रमाणे शिलाचे महत्त्व स्पष्ट करून सांगितलं आहे किंवा शिलाची प्रशंसा केलेली आहे. पहिल्या गाथेमध्ये काय सांगितलं आहे की जो कुलपुत्र असेल
श्रेष्ठ असेल, ब्राह्मण असेल, परंतु त्या ब्राह्मणापेक्षा शीलधारी माणसाचे व्यक्तित्व हे श्रेष्ठ असते. शीलधारी पुरुष हा श्रेष्ठ असतो. म्हणजेच त्याही ब्राह्मणापेक्षा, त्या प्रतिष्ठित पुरुषापेक्षाही शील हा कसा आहे, श्रेष्ठ आहे. नंतर दुसऱ्या गाथेमध्ये सांगितलेलं आहे की जी गंगा आहे, यमुना आहे, शरयू सरस्वती नदी आहे, महानदी आहे, आणि वरून जो पाणी खाली पडतो असा खोल पाण्यातील ती मही नदी, परंतु ही नदी किंवा या नद्यांचे पाणीसुद्धा पापाला धुवू शकत नाही, स्वच्छ करू शकत नाही. तर या प्राण्यांच्या मडाला किंवा चित्ताला कोण धुवून काढतो किंवा कोण स्वच्छ करतो, तर शीलधारी पुरुष किंवा ज्याने शिला धारण केलेलं आहे, तो म्हणजे व्यक्तीमध्ये असणारे पापगुण किंवा दुर्गुण किंवा चित्तविकार, या विकारांना, या मळाला शील हे धुवून काढतो. त्यानंतर इथे परत सांगितलं आहे की माणसाच्या शरीरामध्ये जो दाह, जे उष्णता निर्माण होते, त्या उष्णतेला, त्या दाहाला शीतल वारासुद्धा नष्ट करू शकत नाही, चंदनसुद्धा नष्ट करू शकत नाही. चंदनाचा हार, मोत्यांची माळ, चंद्राचं शीतल किरणसुद्धा नष्ट करू शकत नाही. तर काय, त्या दाहाला, परिदाहाला कोण नष्ट करतो? शील. जे सदाचरण आहे, जे शीलधारी आचरण आहे, ते शील मात्र या परिदाहाला नष्ट करू शकतो. त्यानंतर 6व्या गाथेमध्ये परत सांगितलेलं आहे की शिलासारखा दुसरा कुठलाही सुगंध पसरत नाही. शील हा कुठल्याही परिस्थितीमध्ये, अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थिती असो, दोन्ही परिस्थितीमध्ये समान रूपाने त्याचा गंध दरवळत असतो. स्वर्गलोकामध्ये पोहोचण्याकरिता, निर्वाण नगरात प्रवेश करण्याकरिता शिलासारखं दुसरं कुठलंही वाहन किंवा साधन नाही. नंतर 8व्या गाथेमध्ये सांगितलेलं आहे की राजा असेल, रत्नजडित हार घालून असेल, मोत्यांचे माळ घालून जरी राजा असेल, परंतु त्या राजापुढे शीलधारी भिक्षू हा शोभून दिसतो. नंतर 9व्या गाथेमध्ये म्हटलेलं आहे की शीलवानाला आत्मनिंदेच्या भयापासून दूर ठेवून, किंवा कोणी निंदेचं त्याला बिलकुल भय नाही, त्याचं हे भय यशाची कीर्ती हे घालून लावते आणि त्यामुळे त्याची कीर्ती ही दूरवर पसरते. शेवटच्या गाथेमध्ये सांगितलेलं आहे की तुमचे जे दोष असतील, परंतु तुमच्यातील ते दोष भूत आणि भविष्यामध्येही तुमच्यामध्ये असलेले चांगले गुण म्हणजे तुमच्यामध्ये शील आचरण असेल, हे शीलच ते दोष मात्र घालवून देते. याप्रमाणे हे शील निशंसा किंवा शीलाची प्रशंसा भगवान बुद्धाने त्या ब्राह्मणासमोर केली, आणि हे ऐकून तो ब्राह्मण मात्र त्या पाण्यातून निघून भगवान बुद्धाला शरण येतो. तर इथे ही कविता आपली संपलेली आहे. आपण या कवितेच्या मागे जे स्वाध्याय आहेत, ते स्वाध्याय तुम्ही वाचून घ्या. हा व्हिडिओ झाला, या व्हिडिओनंतर मी याचं भाषांतर तुम्हाला पाठवत आहे, आणि भाषांतरानंतर ते भाषांतर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. ते भाषांतर वाचा, आणि भाषांतर वाचल्यानंतर पाठीमागे, या कवितेच्या पाठीमागे असलेले स्वाध्याय ती एक्झरसाइज तुम्ही लिहून बघा. तुम्हाला कितपत येते किंवा किती आलं किंवा नाही आलं ते नंतर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, आज इथेच थांबू. धन्यवाद.